ठरलं तर मग या मालिकेच्या 11 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि चैतन्य सायलीला भेटायला आलेले असतात. तेव्हा बोलताना त्यांच्या एक पॉइंट लक्षात येतो म्हणजे सोनलचं वय. वडगावला जेव्हा आग लागलेली असते त्याच दिवशी सोनलचा 3रा वाढदिवस असतो. या हिशोबाने आता तिचे वय 21 असणार असते. पण सायलीवर अल्पवयीन मुलीची तस्करी हा आरोप झालेला असतो. त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात येतं. अर्जुन स्वतः वडगावला जाऊन पुरावे तपासणार असल्याचं ठरवतो. अर्जुन तिथूनच गेल्यावर सायली आपल्या सेलमध्ये असते. इतक्यात तिला काहीतरी संशयास्पद आवाज ऐकू येतो. ती थोडा पुढे येऊन बघते तर एक कॉन्स्टेबल ही प्रियाच्या सेलच्या इकडे विनाकारण उभी असते आणि प्रियासुद्धा तोंडावर हात ठेवून काहीतरी करत असते. त्यामुळे सायलीला संशय येतो. प्रिया त्यावेळी श्वेताशीच फोनवर बोलत असते. सुभेदारांच्या घराच्या सध्या काय चालू आहे याची अपडेट ती प्रियाला देते. ठरलं तर मग सुभेदारांच्या घरात सध्या चिंतेचे वातावरण असते. कारण सायली न दिसल्यामुळे छोटी गौरी तपाने फणफणलेली असती. अश्विन तिच्यावर ट्रीटमेंट करतो पण त्याचा काहीच फरक पडत नसतो. अर्जुन घरी आल्यावर त्याला जेव्हा ही परिस्थिती समजते तेव्हा तो लगेचच इन्स्पेक्टरला फोन करून तिला सायलीला भेटवण्याची परमिशन घेतो. अर्जुन गौरीला घेऊन सायलीला भेटायला जातो तेव्हा ती खूप खुश होते. बऱ्याच दिवसांनी सायलीला समोर बघितल्यावर गौरी खूप भावूक झालेली असते. ती सतत तिला आपण घरी जाऊया असं हट्ट करते. सायली अगदी मायेने तिला समजावते. आजूबाजूचे लोकसुद्धा त्या दोघींच्या नात्याबद्दल अगदी कुतूहल आणि बघत असतात. तिथली एक कॉन्स्टेबल त्या आजूबाजूच्या माणसांना सांगते की ती तिची मुलगी नाही, ती अनाथ आहे. सायलीने तिच्यावर माय लावली आहे म्हणून तिचा तिच्यावर जीव जडला आहे. त्यानंतर सायली गौरीला नीट समजावून सांगते आणि शहाण्या बाळासारखं वाग म्हणून घरी पाठवते. गौरीला खूप ताप आल्यामुळे कुसुमताईला सुद्धा तिची काळजी घ्यायला सांगते. अर्जुन निघत असताना सायलीला तो वडगावला जाणार असल्याचे सांगतो. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसलेले असतात. तिथे एक महिला कैदी असते, जिच्या सोबत तिचा मुलगाही असतो. तो मुलगा रडत असतो, पण ती कैदी मात्र त्याच्यावर सतत ओरडत असते. तेव्हा सायली तिला असं वागू नको म्हणून समजावते, पण ती काही ऐकत नाही. याउलट सायलीवरच ती भडकते. तुरुंगातलं वातावरण गरम झाल्यामुळे त्या कैदीला दुसरीकडे नेलं जातं. त्यानंतर सायली त्याला मायेने भरू लागते. पण सायलीच्या चांगल्या वागण्याचा फायदा तिला तुरुंगातून बाहेर पाडण्यासाठी होईल हा विचार करून प्रिया लगेचच तिच्या विरोधात सगळ्यांचे कान भरू लागते. तिच्यावर मुलांची तस्करी करण्याचे आरोप आहे आणि इथे नाटक करत आहे. त्याला सुद्धा ती पळवून नेईल असं सांगून ती सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. पण सायली सुद्धा तिच्यावर जसंच तसे ओरडते, पण यावेळी तिचा काही फायदा होत नाही. दुसरीकडे अर्जुन बाहेर गेला असतो याबद्दल श्वेताला समजतं आणि ती लगेचच महिपत व इतर सर्वांना त्याबाबत माहिती देते. सचिन लगेचच तिच्या पाठीत आपली माणसं लावतो. श्वेता महिपतशी बोलत असतानाच कल्पना तिथे येते, पण श्वेता शिताफीने फोन लपवते. अर्जुन डॉक्टरांना भेटायला गेलेला असतो. त्याला सोनलच्या वयाची तपासणी करायची असते. तिथे एक वॉर्ड बॉय त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.